कोण येतं बाहेरगावून? बाहेरगावून येणारे किती जण आहे? कुठून येते? हे आपलं सावंगी सालोड. बरं, पाहू शेवट का होते. चलो, कालपर्यंत आपण पाहिलं होतं, याची कन्सेप्ट तुम्हाला काल समजून सांगितली होती. ठीक आहे. कालपर्यंत आपण बेसिक गणित पाहिले होते, बरोबर आहे. हे अशा टाईपचे गणित ज्याच्यात आपली ट्रिक पाहिली होती. वाक्यात गरीब श्रीमंत दोन्ही असले पाहिजे. गरीब असेल तर मान गरीबाला द्यायचं, गरीब श्रीमंत असेल तर मान गरीबाला द्यायचं, फक्त श्रीमंत आहे तर मान कोणाला द्यायचं? श्रीमंताला द्यायचं. मग हे जे 5 सिंबल आहे हे दोन भागात विभागले गेले होते. पहिला भाग होता गरीब, दुसरा भाग होता श्रीमंत. गरीब भागात 2 सिंबल, एक तर लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन, ज्यापेक्षा लहान ज्यापेक्षा मोठा. श्रीमंत म्हणजे भाग 2, त्यात 3 सिंबल, समान, ज्यापेक्षा लहान किंवा समान, त्यापेक्षा मोठा किंवा समान. मग तुम्हाला सांगितलं टक्कर कोणाकोणाची होते? सारखे सारखे जे सिंबल आहे, मग एक तोंडाची किंवा 2 तोंडाची टक्कर होते. वाक्यात गरीब असला तर नाही गरीबाला द्यायचं, वाक्यात श्रीमंत असला तर नाही श्रीमंताला द्यायचं. आता ह्या गणितात आपण न पाहिले डायरेक्ट सरळ जे गणित दिले आहे तुम्हाला, म्हणजे डायरेक्ट सिंबलचा वापर केला गेला होता, बरोबर आहे. याच्यात मग आयदर ऑर ची कंडिशन पाहिली, तेही सांगितली कशी चेक करायची. तर आयदर ऑर ची कंडिशन 90% अल्फाबेट जर सारखे सारखे असले तर 90% चान्स राहते का ते आयदर ऑर ची कंडिशन आहे. पण एक वेळा सिंबल चेक करायचे. ठीक आहे. आत्ताच्या गणितात तुम्हाला हे जे सिंबल आहे हे तुम्हाला डायरेक्ट दिले होते. आता तुम्हाला हे सिंबल डायरेक्ट दिले राहणार नाही, हे सिंबल हिडन राहतील. तुम्हाला सिंबल शोधायचे आहे. बाकी मेथड सारखीच, बाकी ट्रिक्स ॲज इट इज. मग मी तुम्हाला सांगितलं होतं 5 सिंबलचं जर मिनिंग काढायचं आहे, सांगितलं होतं काल. आता हे जे 5 सिंबल वापरले आहे त्याचं जर मिनिंग काढायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं मी आणि माझी बायको. ठीक आहे. कुठे गेलो? आता जाणार 1 तारखेला फिरायला मी. ठीक आहे. मंदिरात जाणार 1 तारखेला. शेगावला नाही जाणार, मंदिरात जाणार आहो म्हणलं. हसू नका. हा, माझी बायको माझ्यापेक्षा मोठी नाही आहे. का म्हणलं? माझी बायको माझ्यापेक्षा मोठी नाही आहे आणि माझी बायको माझ्यापेक्षा लहानही नाहीये. म्हणजे काय राहील? ते समान राहील. आता ह्या वाक्यावर लक्ष द्यायचं, याच्यात नाही आहे. जर मी डायरेक्ट म्हणलं माझी बायको माझ्यापेक्षा मोठी आहे, मग तुम्ही मोठंवालं चिन्ह डायरेक्ट घेऊ शकता. जर मी इथं सरळ लिहिलं, इथं जर मी लिहिलं डायरेक्ट का माझी बायको माझ्यापेक्षा मोठी आहे, हे वाला समजलं तरच पुढचं समजते. माझी बायको माझ्यापेक्षा मोठी आहे, बरोबर आहे. हे डायरेक्ट दिलं आहे. तुम्ही याच्यात मोठावाला सिंबल वापरू शकता. पण जर मी त्याच जागी असं म्हणलं इथं का माझी बायको माझ्यापेक्षा मोठी नाही व समान नाही, आता याच्यात नाही वापरलाय. ठीक आहे. आता हा जो नाही आहे याच्यातून तुम्हाला एक तिसरा सिंबल काढावा लागेल. ठीक आहे. याने डायरेक्ट का म्हटलं आहे? माझी बायको माझ्यापेक्षा मोठी आहे. मी तुम्हाला क्लिअर कट सांगत आहे, माझी बायको माझ्यापेक्षा मोठी आहे म्हणजे कोणता सिंबल येईल? हा वाला सिंबल येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर माझी बायको माझ्यापेक्षा मोठी नाही आहे, हे मोठी बी नाही आहे आणि समानही नाही आहे. म्हणजे काय राहील? माझी बायको माझ्यापेक्षा लहान आहे. मग इथं काय येईल? तर लहानवाला सिंबल येईल. त्याच हिशोबाने मी म्हणलं माझी बायको माझ्यापेक्षा मोठी नाही आहे आणि लहानही नाही आहे, म्हणजे काय? समान आहे. मग दुसरं पुन्हा माझी बायको माझ्यापेक्षा मोठी नाही आहे, माझी बायको माझ्यापेक्षा इथं मोठी आहे, इथं काय राहील? मोठी नाही. माझी बायको माझ्यापेक्षा मोठी नाही आहे, मग एकतर ते लहानही राहू शकते किंवा समानही राहू शकते. मग हे असं सिंबल येईल, बरोबर आहे. मी पुन्हा म्हणलं माझी बायको माझ्यापेक्षा लहानही नाही आहे, माझी बायको माझ्यापेक्षा लहान नाही, मग एकतर ते मोठी राहील नाही तर मग समान राहील. मग तेव्हा सिंबल कसा येईल? असं. समजलं? 5 सिंबल आहे. मागच्या याच्यात आपण 3 मेन सिंबल पाहिले होते, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू. मग त्या तिघातले दोघांची ऍडिशन केली तर लेस दॅन ऑर इक्वल्स टू बनते, ग्रेटर दॅन इक्वल्स टू बनते. त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट सिंबल दिले होते. आता याच्यात तुम्हाला डायरेक्ट सिंबल दिले राहणार नाही. याच्यात तुम्हाला असे वाक्य दिले राहील
एक तर वाक्यात होकारार्थी राहील, होकारार्थी असला तर इजी जाते. मी तुम्हाला तर सांगितलं होतं माझी बायको माझ्यापेक्षा इथं होतं मोठी आहे. आता नाही लिहिलं ना, हे जाऊ द्या. मोठी आहे तर मग मी डायरेक्ट मोठा सिम्बॉल घेईन. पण जर त्यानं म्हणलं का माझी बायको माझ्यापेक्षा लहान आहे, मग त्या तो असा म्हणते पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. म्हणजे काय, एक तर लहान राहील किंवा समान राहील. पुन्हा येते मग पी हा क्यू पेक्षा मोठा आहे, डायरेक्ट मोठा येईल. मग इथं येते पी हा क्यू पेक्षा मोठाही नाही व समानही नाही. मोठाही नाही आहे आणि समानही नाही आहे, म्हणजे काय आहे तर लहान आहे. समजलं. सेम सेंटेन्स इंग्लिश मध्ये बी पाहायला भेटते. हे दिसलं याच्यात असं आहे, ए हा बी पेक्षा लहान नाही व समान नाही. म्हणजे काय राहील, लहान नाही आहे समान नाही आहे, तर काय राहील इथं मोठा राहील, असं येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर ए हा बी पेक्षा मोठा नाही आहे व समान नाही आहे. ए हा बी पेक्षा काय मोठा नाही आहे व समानही नाही आहे, हे आलं. तिसऱ्या याच्यात ए हा बी पेक्षा मोठा नाही व लहानही नाही, म्हणजे काय येईल समानी. ए हा बी पेक्षा लहान नाही आहे, एक तर तो मोठा राहू शकते किंवा समान राहू शकते. त्यासारखा मग पाचवा, ए हा बी पेक्षा मोठा नाही आहे किंवा सॉरी फक्त मोठाच नाही आहे ना, मोठा नाही आहे मग एक तर तो लहान राहील किंवा इक्वल्स टू राहील, समान राहील. तर एकच सिम्बॉल आपल्याला वापरता येते, लेस दॅन इक्वल्स टू. समजलं त्याला का म्हणायचं आहे नेमकं पक्क. चलो हे गणित पाहूया की इंग्लिश मधलं. कुठं गेले रे बा गणित. इंग्लिश मध्ये आहे, लावून पाहा थोडस डोकं लागते का, नाही लागल तर मी आहेस. A hashtag B means A is neither greater nor equal, neither equal nor smaller. A is not smaller than B. A at the rate B means A is not greater than B. म्हणजे काल रात्रीची बॅच झाली नाही का सायन्सची, कोण घेतली बॅच मग. अरे मीनच मेसेज टाकला होता वाटते, मला वाटलं तो नागपूरला गेले म्हणणे सर. बर उद्याचा दिवस ऍडजस्ट करा फक्त एक दिवस. सरची बॅच किती वाजता सुटते, दुपारी. नाही मग ते कपॅसिटी नाही राहत तुमची तेवढ्या वेळ बसायची. हा इकॉनॉमिक्स कोण, आपल्याला जमत इकॉनॉमिक्स, आपल्याला जेवढ्या परीक्षा तेवढ्याच जमते. इकॉनॉमिक्स घेऊन आपण वाटत नाही जात. येतेच किती का 3-4 प्रश्न इकॉनॉमिक्स वर येते, तेवढं वाचायला कुठं पुरवते. जीएस किती वाचलं तरी कमीच आहे. कोणते पुस्तक वाचलं तरी असं वाटतं नवीन वाचलं का वाटतं का हे वाचलंच नाही म्हणते, वाचण्यातच नाही गेलं. त्यावेळेस जीएसला हात जास्त नाही लावायचा. जे विषय आउट ऑफ मार्क त्याच्या मागे धावायचा. मराठी आउट ऑफ देते, इंग्लिश आउट ऑफ देते, मॅथ रिजनिंग आउट ऑफ देते. ज्याने हे 3 आउट ऑफ घेतले आणि जीएस मध्ये ज्याने 20 मार्क घेतले तो जिंकला. मग उरलीच किती 5च प्रश्न चुकते ना. 20 मार्क घेतल्यावर इकडे 3 आउट ऑफच घ्यायचे आहे. 5 ने 10 190 मार्क तसे भेटून राहिले. आता 99 मार्क असल्यावर बी काही कन्फर्मेशन नाही राहत मी लागीनच बा म्हणून. आता मी पुढल्या वेळी डायरेक्ट 300 मार्क घेणार आहे, डायरेक्ट 300. तलाठीच्या परीक्षेत मागच्या वेळी 214 वर लिस्ट लागली होती ना. आमच्याच गावातली पोरगी भाई, ते कधी पेपर तिले आम्ही व्हॉलीबॉल खेळताना पाहून निसता, व्हॉलीबॉल खेळत होती ते. मी तिले ते कधीच नाही पाहिलं बा ते का अभ्यास केली तिनं. 40 लाख 40 सीटाच गेल्या. आता गव्हर्नमेंटची, आता हे चंद्रपूर डिस्ट्रिक्टची बँक हे ऍड आली ती माहिती आहे, चंद्रपूर कोऑपरेटिव्ह सीडीसीसी. ठीक आहे, माझ्या घराला लागून बँक आहे, डायरेक्ट लागून. हे खिडकी आहे ना, हे खिडकी म्हणजे आमची किचनची खिडकी. हे अशी किचनची खिडकी खोलली काय मधात 3 फुटाची गॅप, आणि हे घर दिसत आहे ना लगेच कॅशियर, लगेच कॅशियरची खिडकी आहे. मार्केट लाईन मध्येच आहे. किती रुपये रेट होतं, 40 लाख रुपये. माझ्या मम्मीच्या शाळेत जे ते बाया नाही आहेत का स्वयंपाक करणाऱ्या, ते स्वयंपाक करणारी बाई 12वी नापास पास आहे. ते क्लर्क म्हणून लागली तिथं. 1 एकर वावर विकलं तिनं. आणि मी इंजिनियर असून मी शिकवून राहिलो इथं. पगार पाहिला तर 7,000 रुपये आहे तिले.
तिथं का झाडू पोछा करते तिथं. मग 40 लाख 1 एकर वावर विकलं म्हणलं तिनं. रस्त्यावर होतं तर बनसोडची बँक आहे ती, म्हणजे तो संस्थापक आहे त्या आमच्या ह्याच्यातला बनसोड. रेट होते लागले ना, माहित आहे लोकांनी दिले, चांगले चांगले लोक लागले आमच्या ह्याच्यातले. लाईव्ह चालू आहे ना, तर नावं घेतली असती. लाईव्ह बंद झाल्यावर सांगेन तुम्हाला. खतरनाक आहे विषय. आता धर्मादायाच्या याचा रेट चालू आहे 10 लाख रुपये. आता मला त्याच्यावरही भरोसा नाही राहिला. 10 लाखात एक सीट आहे. विचार करता एक किडनी विकून टाकावं. एक किडनी आहे, एक आयफोन आहे, हे हातातली सोन्याची अंगठी आहे, होऊन जाते 10 लाखात. हा कुठं रेट म्हणजे चालतेच ना मार्केटमध्ये लॉबिंग, तिथलेच लोक राहते. कॉन्टॅक्ट इंटॅक्ट नाही करत ते, सब अंदरोनी सेटिंग राहते, ते बरोबर लिस्टीत नाव आणते. मग तुम्हाला माहित आहे तुमचा रॉ स्कोर, मला माहित आहे माझा रॉ स्कोर, जगाला थोडी माहित आहे. मी म्हणू शकतो मला 199 मार्क आहे. का म्हणणं आहे तुमचं सांगा. ऑब्जेक्शन घेऊ शकता मी माझ्यावर? नाही, मी नाही दाखवेन तुम्हाला माझी मार्कशीट. असं थोडी लिहिलं आहे काय कुठं दाखवाच लागते म्हणून. ते म्हणून तर रॉ स्कोर डिस्प्ले नाही करत ना, फरक दिसते बा म्हणून. सपोज आता त्या बाल्टीमध्ये जर पोराचे मार्क दाखवले असते, रॉ स्कोर दाखवला का? रॉ स्कोर नाही. आता आम्हाला माहित आहे, माझ्या तुमचा पोरगा 65 वरून 92 वर आला, 65 वरून 92 97 वर आला. आम्हाला माहित आहे, समोरच्याला थोडी माहित आहे तो 65 वरून 92 वर आला का? तो होताच नाही, डायरेक्ट लिस्टीत आला. होताच नाही, डायरेक्ट लिस्टीत आला, हे आपल्याला थोडी माहित आहे, ते त्यालाच माहित राहते. असं गणित आहे ना. भ्रष्टाचार करतो म्हणलं कसं बी करता येते. मी करणार असं लागल्यावर दाबून. वा, 3 वर्षाचे पैसे नाही काढीन का? पहिल्याच वर्षी काढतो लगेच एक 4 व्हीलर. लागत आहे हिशोब. हे खालचं सोडा, वरच सांगा फक्त. आता काय म्हणताय? ए हॅशटॅग बी समजून घेऊ पहिले काय म्हणताय. तर स्लाइड इंग्लिश मध्ये आहे, थोडस जड जाऊ शकते, मराठीतल्या स्लाइड बनवा लागते, त्यात बनवल्याच नाही आपण. ए हॅशटॅग बी मीन्स ए इज नायदर ग्रेटर नॉर इक्वल. याचा अर्थ असा होते, ए हॅशटॅग बी म्हणजे ए हा मोठाही नाही आहे आणि समानही नाही आहे. इक्वल म्हणजे काय झालं? इक्वल म्हणजे झालं समान, आणि ग्रेटर म्हणजे झाला मोठा. ठीक आहे, मराठीत बघूया. ए इज नायदर इक्वल, इक्वल म्हणजे समान, स्मॉलर म्हणजे का? इथं लहान. ठीक आहे, बाकी सारखेच आहे. शब्द पहा आता. ए हॅशटॅग बी मीन्स ए इज नायदर ग्रेटर नॉर इक्वल दॅन क्यू. म्हणजे ए हा मोठाही नाही आहे आणि समानही नाही आहे. म्हणजे काय राहील? तो लहान राहील. बरोबर आहे. ए हा मोठाही नाही आहे, इथं नॉर आहे. ठीक आहे, ए हा मोठाही नाही आहे, समानही नाही आहे, मग काय राहील? तो लहान राहील. त्याच हिशोबानं. बरोबर आहे सिंबल? अरे बरोबर आहे का? नंतर ए कॉपीराइट बी मीन्स ए इज नायदर इक्वल नॉर स्मॉलर. ए हा समानही नाही आहे आणि लहानही नाही आहे. समान नाही आहे, लहान नाही आहे, म्हणजे काय राहील? मोठा राहील. झालं. त्याच्यानंतर ए पर्सेंटेज बी मीन्स ए इज नायदर स्मॉलर नॉर ग्रेटर. ए हा लहानही नाही आहे आणि मोठाही नाही आहे. लहान नाही आहे आणि मोठा नाही आहे, म्हणजे काय राहील? इक्वल राहील. आलं इथे इक्वल्स टू. त्याच्यानंतर ए इज नॉट स्मॉलर दॅन बी. ए लहान नाही आहे, का राहील? ए लहान नाही आहे, तर एक तर तो मोठा राहील, नाही तर इक्वल राहील. मग मोठा राहील आणि इक्वल राहील. त्याच हिशोबानं ए इज नॉट ग्रेटर दॅन बी, म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा नाही आहे, मग एक तर तो लहान राहू शकते किंवा समान राहू शकते. झाले. प्रत्येकाचे 5 सिम्बॉल भेटले. आता 5 सिम्बॉल कोणासाठी आहे? कोणते कोणते सिम्बॉल आहे इथं? हॅशटॅग आहे, त्यानंतर इथं आहे कॉपीराइट, इथं बसला आहे पर्सेंटेज, इथं आहे डॉलर आणि इथं आहे @. झाले. इथपर्यंत क्लिअर केले. आता काय जास्त लोड नाही घ्यायचं. जिथं जिथं जे सिम्बॉल आहे तिथं ते सिम्बॉल भरायचे. हॅशटॅग साठी काय वापरला आहे? हॅशटॅग साठी आहे लेस दॅन. बरोबर आहे. @ साठी आहे लेस दॅन ऑर इक्वल्स टू, आणि कॉपीराइट साठी काय आहे? तर ग्रेटर दॅन. झालं. काल एक गणित पाहिलं होतं जिथं कॉमा आला होता, आठवते? ए बी वाला जिथं कॉमा आला होता ते कॉमन घेतलं. मग जर याले असं मांडायला गेलं आपण चांगल्या भाषेत, तिथं काय येईल? झेड लेस दॅन एफ. नाही, हॅशटॅगचं काय काम नाही ना. हॅशटॅगच्या जागी आपण आता हे भरलं ना, एफ कॉमन आहे, एफ एकच घेतला, इथं घेतो @. झालं.
एक मिनिट, इथं आला लेस दॅन इक्वल्स टू, ह्या दोघांच्या ठिकाणी आर कॉमन आहे, आर घेतला, इथं घेतला ग्रेटर दॅन, इथं आला डी. झालं, लिहायची गरज नाहीये. काऊन नाहीये, इथं दोन्ही दोन्ही कॉमन आहे, त्याच्यामुळे तुम्ही वरती जरी सिम्बॉल लिहिले तरी इझिली उत्तर काढू शकता. आता झेड पासून आर पर्यंत जायचं आहे, बरोबर आहे. झेड पासून आर पर्यंत जायचं आहे. हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे. मान कोणाला पाहिजे, गरीब आले. गरीबाले मान देत असताना एक तोंड झेड कडे पाहिजे, दोन तोंड आर कडे पाहिजे. मग हॅशटॅगचा सिम्बॉल लागते इथं, हा सिम्बॉल पाहिजे, बरोबर आहे. हा सिम्बॉल कोणासाठी आहे, हा सिम्बॉल कोणासाठी आहे, हॅशटॅग साठी आहे, बरोबर आहे. हॅशटॅग साठी हा सिम्बॉल वापरला आहे, म्हणजे हे पहिलं बरोबर आहे. या हॅशटॅगच्या जागी याचं उत्तर हे असं आहे, $. मागच्या वेळी तुम्हाला डायरेक्ट उत्तर दिले होते, आता डायरेक्ट उत्तर नाही आहे, डायरेक्ट सिम्बॉल मध्ये उत्तर दिले आहे. या सिम्बॉलचं मिनिंग हे होते. इथं मागच्या वेळी तुम्हाला हे इक्वेशन सरळ होतं, याच्यात हे सिम्बॉल टाकले होते. आता सिम्बॉल नाही आहे, सिम्बॉल तुम्हाला शोधायचे आहे. मग तुम्हाला शोधायचं सांगितलं कसं होतं, त्याच हिशोबानं दुसरं डी पासून झेड पर्यंत यायचं आहे. काढता येईल उत्तर, डी पासून झेड पर्यंत जायचं आहे. अरे इथं दोघांची टक्कर होते ना, ह्या दोघांची एक टक्कर होते, पुन्हा याची आणि याची टक्कर होते. मग डी पासून झेड पर्यंत उत्तर काढता येत नाही, म्हणजे हे चुकलं. मग याच्यात बरोबर कोणता आहे, तर फक्त पहिलाच बरोबर आहे. समजलं. त्यानंतर आर ए डी, आता डायरेक्ट याच्यावर सिम्बॉल लिहितो मी फक्त, कारण की हे कॉमनच आहे. फक्त इथं उलटा आहे, हा असा उलटा करायला लागेल आपल्याला. पाहू त्याचं काय होतं. हा ऍट द रेट साठी काय आहे, लेस दॅन ऑर इक्वल्स टू. कॉपीराइट साठी आहे ग्रेटर दॅन, पुन्हा ऍट द रेट साठी आहे लेस दॅन ऑर इक्वल्स टू. आता लक्ष द्या, हा ते करू ना. आता इथं पाहून याला जर सोडवायला गेलं, हे झालं आर लेस दॅन ऑर इक्वल्स टू, इथं येईल डी, त्याच्यानंतर डी नंतर येईल ग्रेटर दॅन इक्वल्स टू डब्ल्यू. आता हा डब्ल्यू इथं घेतलाय, त्या डब्ल्यू कडे दोन तोंड आहे, इथं डब्ल्यू कडे दोन तोंड देतो, इथं आला बी. काल पाहिले ना आपण, अरेंजमेंट केली होती, आठवते कालचे गणित. मग आता याच्यात काय येईल, हा डब्ल्यू पासून आर पर्यंत जायचं आहे भाई. डब्ल्यू पासून आर पर्यंत नाही काढता येत, इथं या दोघांची टक्कर होते, उत्तर काढता येते का, नाही. मग हे वाला चुकलं. त्याच्यानंतर डी पासून बी पर्यंत जायचं आहे. हा डी पासून बी पर्यंत, इथून इकडे एक श्रीमंत आहे, एक गरीब आहे. मान कुणाला पाहिजे, गरीब आले. बी कडे दोन तोंड पाहिजे. याने कॉपीराइट वापरलाय, हा सिम्बॉल कशासाठी वापरलाय, कॉपीराइट साठी. म्हणजे हे वाला काय बरोबर आहे, डी. याचं उत्तर असं आहे. मग हे असं येत होतं उत्तर, डी बी, बरोबर आहे. हा सिम्बॉल आहे कॉपीराइट साठी. परीक्षेत तुम्हाला एवढं दिल्यावर एकच विचारते, आपण चार याच्यासाठी टाकले किंवा प्रॅक्टिस झाली पाहिजे. एका याच्यात डायरेक्ट चार. हा ह्या दोघांचं उत्तर सांगा आता. एका याच्यात चार टाकले म्हणजे प्रॅक्टिस होती जास्त. म्हणजे आता प्रणालीची बॅच असेल. ह्या याच्यात तुम्हाला आयदर ऑर्गिन पाहायला भेटत. पहिला बरोबर, दुसरा बरोबर, 2-3 आलं तर 2-3 बरोबर चेक करायला लागते. आणि हे चॅप्टर असं आहे, एक वेळा केला का माणूस विसरत नाही. झोपेत विचारलं तरी समजते. आहेस का चॅप्टर मध्ये, टक्कर झाली तर उत्तर निघत नाही, गरीबाने मान द्यायचं, सिम्बॉल चेक करायचे, एवढंच आहे. बाकी नवीन आहेस का त्याच्यात. आपलं डायस झालं ना रे, डायस झालं ना. उद्याचा वार बुधवार, उद्या बुधवार आहे, म्हणजे आज मंगळवार असेल. सुट्टी कधी आहे, 25 तारखेची. तुम्हाला नाही लागू, तुम्हाला नोकरीला लागल्यावर लागू आहे. क्रिसमस आहे, वर्ष संपत आलं नाही का. का काहीच नाही केलं, बहुत काही केलं. काय नाही केलं, बहुत काही केलं, असं थोडी आहे काही केलं नाही. एखादा दगड जेव्हा आपण फोडत आहोत,
ठीक आहे. एखाद्या दगड फोडताना जर आपण त्याला 99 घाव घातले आहे आणि तो 100व्या दगडाला फुटत आहे, याचा अर्थ असा नाही का 99 घाव वाया गेले. 99 घाव त्याला लागले तेव्हा ते 100व्या ह्याच्यात फुटलं, असं त्याचा अर्थ होती. त्याच्यामुळे वर्षभर जर तुम्ही थोडी थोडी जरी मेहनत केली असेल तरी ते काही वाया नाही जात. समजलं? काही केलं नाही असं नाही म्हणायचं. केलं पुष्कळ काही आहे, पण ठीक आहे, नाही फुटला दगड, पुढल्या वर्षी फुटल. 100व्या घावात फुटला तर का 99 घाव थोडी वाया जाणार आहे. 99 घाव लागले ना त्याले, तेव्हाच तो कमजोर झाला. 99 घावात शिकले तुम्ही किती ताकदीनं मारायला पाहिजे तर. हारल्यान थोडी होते, हारल्यान नाही होत. हा, पण एक अशी एक योग्य वेळ राहते का तिथून माणसानं स्विच केलं पाहिजे. ठीक आहे. मगाशी जे सर बोलत होते ते सरची गोष्ट बरोबर होती. 40 वर्षापर्यंत घासणं किंवा 31-32 पर्यंत घासणं हे वर्थ इट नाही आहे अजिबात. ठीक आहे. जिंदगी आहे, त्याच्यामुळं थोडस सोचून समजून विचार केला पाहिजे. नाही जमत आहे ना, इगोवर नाही घ्यायचे. ठीक आहे, लोक हसतील, सोडून देतील, लोकांच्या मनावर नाही घ्यायचं अजिबात. अजिबात लोक, मी तर घेतच नाही. मी इथं वर्धेत आलो ना, एकदम दाट केस होते. मी हे टोपरं घालून लावतो माहित आहे का, मी फक्त बाहेर निघतो तेव्हाच लावतो. इथं वर्धेत इथंच राहतो. इथलं पाणी एवढं बेकार आहे वर्धेचं, बहुतच बेकार. त्याने लिटरली केस गळते. आता केसाले पाणी लागायचं मेन कारण केस आपण धुतो. ठीक आहे. मग मी इथं तो सारंग गोडबोले म्हणून आहे, गोडबोलेच आहे ना, हा सारंग गोडे, हा गोडबोले कोण आहे मग, जे असन ते, तो सारंग गोडे म्हणून आहे, त्याच्याकडे गेलो. म्हणलं माझे केस पुष्कळ पातळ झाल्यासारखे वाटत आहे म्हणलं. तो म्हणजे पाण्याचा फरक पडते म्हणे. आता मी जिथे राहतो चंद्रपूरले, तिथे एक स्किन स्पेशालिस्ट आहे, डर्मॅटॉलॉजिस्ट विनीत दुबे, पुष्कळ फेमस आहे. फक्त 100 पेशंट करते रोजचे, फोनवर नंबर घेत नाही. त्याच्याकडे गेलो, त्याला मग त्याला दाखवलं स्कॅल्प घेऊन, तर तो म्हणे सर म्हणे केसात प्रॉब्लेम नाही आहे म्हणे, केस दाट आहे. मग त्याने विचारलं जेनेटिकली कोणाचे केस गेले आहे का घरी. म्हणलं कोणाचेच केस नाही गेल्या, सगळ्याचेच केस, आई बाबा मामा मामी पप्पाकडे सगळ्याचेच केस चांगले आहे म्हणलं. माझ्या आईचे बाबाचे की केस, आईचे तर केस लईच दाट आहे, बाबाचे बी दाटच होते. तर मग त्याने विचारलं म्हणजे तुम्ही पाण्याचा प्रॉब्लेम आहे का, आणि आता अनाशी मी बॉटल भरून घेऊनच गेलो होतो. सॅम्पल टेस्ट केलं, एवढं हार्ड वॉटर आहे तिथलं, का भयंकर हार्ड वॉटर आहे इथलं वर्धेतलं, लिटरली केस गळते. मग मी शेवटी जेव्हा मला धुवायचं राहते ना केस, तर मग मी त्याच्यात 20 रुपयाची बिस्लरी घेऊन जातो. साला म्हणलं हे परवडण्यासारखं नाही. त्यापेक्षा म्हणलं केसाला कॅप घालायची, सरळ भाषेत. केसाला कॅप घातली म्हणजे बाहेर घेतल्यावर धुळच नाही लागत. जा, धूळ नाही लागली, विषय समाप्त, धुवायची गरजच नाही पडत ना. हप्त्यातून एक वेळा धुतो बढिया वाढवतो, तेलगिन लावतो. बाकी बाकी हे लई लोकांना वाटते केस गेले, केस गेले गेले नाही, केस आहे. तुम्ही माझे फोटो पाहिले असेल, माझ्या फोटोत नाही दिसत तुम्हाला इंस्टाग्रामवरच्या की किंवा कोणतेही तुम्ही माझे फोटो पाहा, त्यात माझे केस चांगलेच आहे. म्हणजे एवढाच आहे का म्हणते लोक, हो ठीक आहे भाई, माझे केस मग लग्न करायचं आहे ना पुढे जाऊन, बाला बनीन तर लोक थोडी मध्ये पोरगी देईन. फॅक्ट आहे भाई. लोकांचा जर विचार केला ना माणूस, काय मला लई लोक म्हणते, हो मी बाहेर गेलो त्याच घालतो, मी रूमच्या बाहेर निघलो का घालतो, मी रूम मध्ये असाच वावरतो, म्हणजे रूम मध्ये काहीच नाही होत. आणि मी जेव्हा मला केस धुवायचे राहते तेव्हा मी एक तर घरमालकाला सांगतो, ज्या दिवशी नळ येते त्या दिवशी ते मग गोड पाण्याची बकेट भरतो, त्याच्याने केस धुतो, बाकी काहीच नाही. ठीक आहे, जिथपर्यंत वाढले तिथपर्यंत मी प्रिकॉशन घेईन, बाहेर गेल्यावर नाही घेईन. मी लहानपणापासून ऑलरेडी गोड पाण्यातच वाढून आहे. माझ्या घरी ऑलरेडी गोड पाणीच होतं, आमच्या घरी बोरवेल आहे तर ती गोड पाण्याचीच आहे. त्यानं डाळ घेऊन शिजते, त्यामुळे शार नाही. इथल्या पाण्यानं डाळ शिजवून पाहणं, वर त्याच्या 5-6 शिट्ट्या होती तरी शिजत नाही, अजिबात डाळ नाही शिजत. माझाच प्रॉब्लेम नाही, बहुत लोकांचा प्रॉब्लेम आहे जे बाहेरून वर्धेत येते. ठीक आहे, सुरुवातीला म्हणून मी पहिलेच त्या ट्रीटमेंट केलेली बरी म्हणलं, काही आपल्या केसाला की हात नका लावू, मला सब माहित आहे केस झडते जाऊ, त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. मी लई रंगारंगाचे प्रयोग केले होते बा, मिनॉक्सिडिलस का लावलं, मग सगळं झालं. मग माझ्या आईने मला जास्वंदाचं तेल बनवून दिलं. जास्वंद, त्याच्यात मग ते कढीपत्ता टाकते, मेथीचे दाणे, ते सब टाकते, त्याच्यानं केस मजबूत आणि दाट आणि घनदाट होते. आता माझे दाट चांगले केस आहे, त्यामुळे मी टोपरं लावतो. मग लई लोक म्हणते, हो हो म्हणतो, काय लोकांचं का चाललं भाई, माये केस गेले तर मला पोरगी नाही भेटत ना, मग मा प्रश्न आहे जिंदगीचा, लग्न तर करायला लागल, पुरा थोडी मरणार आहे मी. जे लोक आता माझ्या रूमवर येते, जे राहते त्या लगीन माहित आहे, सर लगीन आता आम्ही जातो सोबत घेऊन, तर सगळ्याला माहित आहे. पण भाई काही काही लोक लई उपद्व्यापी राहते, साठी पडलं म्हणते. म्हणलं हो पडलं, का करायचं तुला सांग, पडलं तर पडलं. माझ्या इथले व्हिडिओ आहे, इथे मी पहिले शिकवत होतो, पण तेव्हा हे कामगिरी नव्हते चालू रोडचे घेऊन, सकाळी शिकवातो. आता मी या वेळेला येतो तर पुऱ्या गाड्या चालू राहते, म्हणून मी लावून येतो. भाई आपली जबाबदारी आपण घेतली पाहिजे. याचं सांगा उत्तर काय आहे ते. एम कॉपीराईट आर पहिलं येते याचं, इथं कोणता चिन्ह येईल कॉपीराईट साठी,
कॉपीराईट साठी हे चिन्ह आहे, बरोबर आहे. पर्सेंटेज कुठं रे बाबा, पर्सेंटेज साठी इक्वल्स टू, ऍट द रेट साठी काय, ऍट द रेट साठी लेस दॅन इक्वल टू, सारखेच आहे सगळे. एन पासून आर पर्यंत जायचं आहे, एन पासून आर पर्यंत आलो, दोन्ही श्रीमंतच आहे इथं, एन पासून आर पर्यंत दोन्ही श्रीमंतच आहे, बरोबर आहे. मग मान कोणाला पाहिजे होतं, श्रीमंताले मान पाहिजे होतं, मग इथं ऍट द रेट पाहिजे होता, इथं ऍट द रेट आहे का, मग पहिलं कसं बरोबर राहील. अरे आता जर मी आले लिहिलं, हा कसा होईल, एम आर, आर कॉमन आहे, पर्सेंटेज डी, सॉरी पर्सेंटेज नाही, हा इक्वल्स टू, इथं डी घेतला, डी कॉमन आहे, डी लेस दॅन इक्वल्स टू एन. आता विचारलं कुठून कुठपर्यंत आहे, एन पासून आर पर्यंत विचारलाय, इथे श्रीमंत आहे, इथे श्रीमंत आहे, मान श्रीमंताले देईल, श्रीमंताले मान देताना एन कडे दोन तोंड पाहिजे, बरोबर आहे. मग हे असं येईल ना, हे असं पाहिजे, आर पासून एन पर्यंत, सॉरी कुठून कुठपर्यंत, एन पासून आर पर्यंत जरी गेले, एन पासून आर पर्यंत आले तरी दोन तोंड कोणाकडे पाहिजे, एन कडे पाहिजे. इथं का वापरला यानं, डॉलर. मग डॉलरचा सिम्बॉल कसा आहे, असा आहे ना सिम्बॉल, डॉलरचा सिम्बॉल असा आहे ना. अच्छा एन आधी आहे का, बरं एन आर कुठं आहे, हा मग आता बरोबर आहे, एन कडे दोन तोंड पाहिजे, ठीक आहे. चलो हे पहिलं बरोबर आहे. दुसरं, दुसरं चुकीचं आहे पक्क. नंतर याच के हॅशटॅग टी, टी डॉलर बी, बी ऍट द रेट एफ. हॅशटॅग साठी काय वापरलं आहे, हॅशटॅग साठी आहे लेस दॅन, डॉलर साठी काय आहे ऍट द रेट साठी, हा. आता एफ पासून टी पर्यंत, पहिलं चुकतेस, दिसतच आहे, एफ पासून टी पर्यंत आलो, ह्या दोघांची टक्कर होती, हे उत्तर येणार आहे का, नाही. के पासून बी पर्यंत जातो, के पासून बी पर्यंत, ह्या दोघांची टक्कर होते, हे उत्तर येत नाही. समजलं, दोन्ही चुकते, दोन्ही बरोबर येत नाही. चलो आगे बढ़ते हैं. हा अरे पाहिले उचका लागत आहे का, घे पाणी पे, आठवण करताय कोणतरी. जा मग तर बरोबर आहे साहेब, आठवण करताय कोणतरी. चारही सोडवा, चारही सांगा काय आहे ते. हा कुठं आहे, आयदर ऑर, पी इज आयदर ग्रेटर ऑर इक्वल्स टू. आता त्याने डायरेक्टच दिलाय, पी एक तर मोठा आहे आणि इक्वल आहे म्हणजे समान आहे, नायदर म्हणजे नाही, आयदर म्हणजे आहे. त्याने आयदर वापरला आणि डायरेक्ट डायरेक्ट दिलाय तुम्हाला, वाक्याच्यात नव्हतं दिलं. याचं म्हणणं काय माहित आहे का, आता हे इथं दिलं आहे, पी इज आयदर ग्रेटर ऑर इक्वल्स टू, मोठाही आहे आणि इक्वलही आहे, म्हणजे डायरेक्ट हा सिम्बॉल येते इथं. पी इज आयदर स्मॉलर ऑर इक्वल टू क्यू, म्हणजे हा लहानही आहे आणि इक्वलही आहे, असं आहे. इथं आयदर आहे, इथं आयदर वापरला आहे, इथं नायदर वापरला. इंग्लिश मध्ये शिकले नाही का रे, आयदर ऑर नायदर नॉर, सरनं शिकवलं नाही का, अब्सेंट असेल त्या दिवशी तू. आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, शिकवलं असेल ना. होच म्हणा लागणार, नाही म्हणू शकत नाही, नाही म्हणलं तर मी सरले म्हणेन नाही का तुम्ही शिकवलं नाही का पुरायले म्हणून. टेन्स शिकले असन, स्क्वेअरली, सेल्डम, ऑफन, ऑकेजनली, डेली, रेअरली, युजली, समटाइम्स, फ्रिक्वेंटली. सर्वनाम चालू आहे नाही का तुमचा, तुम्ही, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः, दिसलं मला काल. शिल्पा शिकले ना तुम्ही काल.
शिल्पा पांचट झालती तुम्हाला. कोणाचं नाव आहे शिल्पा क्लासमध्ये? कोणाचंच नाही? बोल बोल, थोड्यापर्यंत आलाय, बोलून घे. बर, लई आहे अजून मराठीत शिका. आता सर्वनाम आहे. नाम झालं का? नाम, सर्वनाम. मग विशेषण, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, नाही क्रियापद राहील. मग मराठी ग्रामर पाठ होऊन जाते एका काळानंतर. झोपेत बी विचारलं तरी येते. एवढ्या वेळा वाचल्या का झालं तर पाठ झालं. ते एखादं पुस्तक पाठ केल्यासारखं झालंय मराठी ग्रामर. काही बी येऊ दे म्हणते तिकडं. समास अन प्रयोग हे चॅप्टर एव्हरग्रीन आहे. कोणती परीक्षा द्या राहतेच. आता अलंकार यायला लागले मधात. आता समास प्रयोग सब सोपी चॅप्टर आहे. उभयान्वी अव्ययावर बी येते. त्याला मग 2 ट्रिक आहे. सविनय नाही, हो, एक सविनय आहे, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. आणि एक आहे मग तिकडे सकाळी उठ संकेत वाला सोपा आहे. जर तर जरी तरी. मग त्यातलं सरत वाक्य आहे, तू माझ्या घरी आली तर आपण बोधरणले फिरायला जाऊ. पाठ होऊन गेलाय. पाठ अभ्यास तसा पाहिजे. डायरेक्ट पाठ. झोपेत जरी विचारलं त्यानं सर्वनामाचे प्रकार किती रे? 6. एकूण सर्वनाम किती? 9. मग पाठ असलं पाहिजे. फक्त तो एक आपण वाला जो आहे तोच थोडस किचकट आहे. किचकट नाही आहे. स्वतःच्या जागी जर आपण बसलं तर ते आत्मवाचक मध्ये जाते. नाही तर मग तू मीच्या जागी आपण बसलो तर ते प्रथम पुरुष वाचक. तुम्ही, मी, आम्ही, तू, तुम्ही च्या जागी मग ते द्वितीय वाचक. आणि तो, ती, तिच्या जागी बसलं तृतीय वाचक. बस तेवढंच आहे. बाकी ते प्रश्नार्थ काही सोपंच आहे. प्रश्नचिन्ह येते. मग उरलंच कोणते? बाकी काही नाही उरले. त्यात विभक्ती सारखे प्रश्न नाही आहेत. का विभक्ती ते तृतीय आणि चतुर्थामध्ये थोडस कन्फ्युजन होते. बाकी नाही येत. बाकी मग पुन्हा उरलं का? विभक्ती झालं. प्रयोग आहे. प्रयोगाचे 3च प्रकार आहे. कर्तरी प्रयोग, कर्मणी, भावे. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. मग अजून दुसरं कर्मणीचे प्रकार आहे 5 कर्मणी प्रयोग आहे. प्रधान प्राचीन, पुरुष प्राचीन कर्मणी प्रयोग आहे 1. समापन कर्मणी प्रयोग आहे. समाज आहे. समाज बळीला चॅप्टर आहे. समासही चांगला आहे. अव्ययभाव समास, तत्पुरुषी समास, द्वंद्व समास, इतरेत्तर समास. अव्ययभाव समासात पहिलं पद महत्वाचं. नंतर तत्पुरुषी समासात दुसरं पद महत्वाचं. द्वंद्वमध्ये दोन्ही महत्वाचे. आणि बहुव्रीहीमध्ये विभक्ती, बहुव्रीहीमध्ये दोघांवरून वेगळाच अर्थ निघते. अव्ययभावचे 3 प्रकार, फारशी साधित, फारशी उपसर्ग साधित, संस्कृत उपसर्ग साधित आणि द्विरक्तीवाले. फारशीमध्ये येते मग गैर, बे, बिन, हरदर, सरनाबाद, कम, एन एवढे शब्द फारशीत येते. त्यानंतर संस्कृतमध्ये कोणते येते? आ, यथा, प्रति येते. अजून द्विरक्तीवाल्यामध्ये डबल शब्द येते. रप्पा, रप, झामल, झामल असे. काय पाठच आहे. तत्व मग काय? तत्पुरुषी समास. तत्पुरुषी समासाचे 7 प्रकार आहे. अलुक तत्पुरुषी समास नाही. पहिला विभक्ती तत्पुरुषी आहे. दुसरा अलुक तत्पुरुषी आहे. तिसरा विभक्ती तत्पुरुषी मध्ये त्याची फोड केल्यावर मग ची येते शेवटी, म्हणजे विभक्तीचे प्रत्यय लागते. अलुक तत्पुरुषी समासात 5 शब्द येते. 2 टाईपचे शब्द येते. संस्कृत मधून आलेले शब्द एक आहे युधिष्ठिर, अग्रेसर, पंकेरुह, सरसिज, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. हे झाले संस्कृत मधले. आणि मराठीतला एक शब्द आहे तोंडी लावणे. मग येते नत्र. नत्र मध्ये याची फोड केल्यावर येते नाही. निरोगी, निरोगी नाही. आणि मग त्याच्या शेवटी असं लागते निरोगी नाही असा जो तो जाते मग नत्र बहुव्रीहीमध्ये डायरेक्ट. मग हे झालं नत्र. अजून कोणता आहे? द्विगु आहे. हो, द्विगु समास. द्विगु समासात आपलं पहिले संख्या राहते, संख्या विशेषण येते. नवरात्रींचा समूह, चौरस्ता 4 रस्त्याचा समूह, हे झाले द्विगु मध्ये. मग आहे कर्मधारय. कर्मधारयमध्ये नाम प्लस विशेषण, विशेषण प्लस नाम, नाम प्लस नाम, विशेषण प्लस विशेषण असे 4 येते. कोणतं सुटलं? नाही सुटलं कोणताच. झाले. मग आहेत अव्ययभाव झाल्यानंतर तत्पुरुष झालं. द्वंद्व, इतरेत्तर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. इतरेत्तर द्वंद्वामध्ये येते किंवा हा किंवा तो.
इतरेत्तर नाही, इतरेत्तर मध्ये आणि येते, आणि व आणि, मी व माझी बायको, मी आणि माझे मित्र ते आले, कृष्ण किंवा कृष्ण व अर्जुन हे झाले इतरेत्तर. वैकल्पिक मध्ये हा किंवा तो, हे नाही तर ते येते, दोन पैकी हे नाही तर ते सांग म्हणतो ना आपण, तशा टाईपचे. आणि समाहार द्वंद्वामध्ये मग त्या कॅटेगरीतले शब्द, जसा पालापाचोळा, केरकचरा म्हणला तर केरकचराचे आजूबाजूचे शब्द आले. मग उरलंच का ते बहुरी. बहुरीचे 4 प्रकार आहे, विभक्ती बहुरी, नत्र बहुरी, सह बहुरी आणि प्रादी बहुरी. विभक्तीमध्ये फोड केल्यावर असा जो येते, नत्रमध्ये नत्र बहुव्रीही आणि इकडलं नत्र आपला द्विगु, हे दोन्ही सारखेच आहे. फरक एवढा असा, इकडे फक्त नाही येते आणि तिकडे नाही असा जो येते. प्रबहुव्री मध्ये येते प्र, परा, अप, दर, सुवी एवढे शब्द येते. आणि एक पुन्हा सहबहुव्री मध्ये ते सह, सा असे शब्द येते. संपलं चॅप्टर, झालं, शिकले तुम्ही एक चॅप्टर. असं पाठ पाहिजे, झोपेत बी आठवलं पाहिजे डायरेक्ट, तेव्हा लागते. काय ते उत्तर सांगा तुम्ही. मला मराठीचं कोणतं बी चॅप्टर विचारा, मी बंदच्या बंद चॅप्टर सांगतो. पेज नंबर सारखं नाही पाठ केलंय, फक्त डोक्यात राहिलं पाहिजे. क्रियापद, समास, समासच झाले ना आता हे. प्रयोग मोठे हे 2 चॅप्टर आहे. सर्वनामचे आता काय तुम्ही हे शिकून राहिले, सर्वनाम. मग आहेस का उभयान्वी अव्यय मोठा चॅप्टर आहे. उभयाने 2 प्रकार येते, एक संयुक्त वाक्य, एक मिश्र वाक्य. संयुक्ताचे मग 4 प्रकार आहे, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. समुच्चय मध्ये येते आणि व, अन, आणि, न, नि शिवाय. विकल्प बोधक मध्ये येते किंवा वा, अथवा, का, की, अगर, नाही तर. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व मध्ये येते पण, परंतु, किंतु, बाकी, परी, तरी. न्यूनत्व बोधक. आणि मग परिणाम बोधक आहे. परिणाम मध्ये काय आहे ते, म्हणून, म्हणजे, की, जे, यास्तव, सबब, यासाठी, तस्मात, डायरेक्ट. हा झालं, बहुत झालं. मराठी नाही चालू आहे. चलो, काय ते सांगा. पहिल्याच हा पी डॉलर हे झाले होते 2. पी @Q म्हणजे का, पी इज नायदर ग्रेटर नॉर स्मॉलर. पी हा मोठाही नाही आहे आणि स्मॉलरही नाही आहे, तर काय राहील, इक्वल्स टू राहील. पी इज ग्रेटर दॅन क्यू, डायरेक्ट दिलंच आहे, मोठा राहील. पी इज स्मॉलर दॅन क्यू म्हणजे लहान राहील. झालं. आता कॉपीराइट साठी काय आहे, कॉपीराइट साठी लहान चिन्ह वापरलं आहे, स्टार. स्टार साठी वापरला आहे लेस दॅन ऑर इक्वल्स टू. पर्सेंटेज साठी वापरला आहे ग्रेटर दॅन. एफ पासून एच पर्यंत यायचं, एफ पासून एच पर्यंत यायचं होतं, बरोबर आहे. इथं एफ आहे, इथं एच आहे. इथं गरीब श्रीमंत आहे, इथं गरीब आहे. मान कोणाला पाहिजे होतं, गरीबाले मान पाहिजे, बरोबर आहे. 2 तोंड कोणाकडे राहतील मग, एफ आणि एच विचारलाय. 2 तोंड कोणाकडे पाहिजे, 2 तोंड एफ कडे पाहिजे, असं यायला पाहिजे, बरोबर आहे. मग इथं पर्सेंटेज वापरलाय, बरोबर आहे. हे सिम्बॉल पर्सेंटेज साठीच आहे, पहिलं बरोबर. एच कॉपीराइट एन, एच पासून एन पर्यंत नाही काढता येत उत्तरच, टक्कर होते इथं. या दोघांची टक्कर होते ना रे, उत्तर नाही काढतात, हे चुकलं. @ साठी काय वापरलं आहे, @ साठी इक्वल्स टू आहे, डॉलर साठी आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू, कॉपीराइट साठी आहे लेस दॅन. पी पासून के पर्यंत विचारलाय, ह्या दोघांची टक्कर होते, उत्तर काढता येते का, नाही, मग हे चुकलं. एम पासून आर पर्यंत यायचं आहे, एम पासून आर पर्यंत ग्रेटर दॅन इक्वल्स टू आहे, इक्वल टू आहे. मग एम कडे 1 तोंड पाहिजे, बरोबर आहे. एम कडे 1 तोंड, आर कडे 2 तोंड, आणि डॉलर हे वापरला, मग बरोबर आहे का चुकलं. एम कडे 1 तोंड पाहिजे, असं आहे ना. इथं काय वापरलं आहे, स्टार. स्टार साठी काय दिलं आहे, हे वाला सिम्बॉल आहे, मग हे काय आहे, बरोबर आहे. इथं स्टार साठी काय वापरलंय, वापस स्टार साठी आहे लेस दॅन ऑर इक्वल्स टू. @ साठी काय आहे, @ साठी इक्वल्स टू, आणि डॉलर साठी काय आहे तर ग्रेटर दॅन इक्वल्स टू. मग आता क्यू पासून एन पर्यंत काढता येईल, क्यू पासून एन पर्यंत. इथं क्यू आहे, इथं एन आहे, 2 तोंड कोणाकडे पाहिजे, इथं असं पाहिजे होतं ना, असं पाहिजे, इक्वल्स टू चालेल का, इधर येत आहे. इथं जर सोडवलं इथं का, तर मग बरोबर आहे, इधर कंडिशन येतं, बरोबर लागत आहे का आपण, एन, आणि इथं दुसऱ्या याच्यात काय येईल, क्यू इक्वल्स टू एन. हा ठीक आहे, हे येते इथं @ आहे, म्हणजे क्यू @ एन.
हायड्रोलॉजी कंडिशन तुम्हाला दिली नाही आहे, पण चेक करायला लागत होती कारण की तिथं एकच सिम्बॉल होता. समजत आहे का केलं? मग इथं QCN कोणतं? दोन्ही येते का? दोन्ही बरोबर आहे का? QC हा सिम्बॉल कशाचा आहे? सीचा आहे का? हा कॉपीराइट, हे बरोबर आहे. दोन्ही सिम्बॉल लागत आहे ना. हा चौथं, पहिलं बरोबर, दुसरं बरोबर. उठते हो काय आहे? समजून राहिलं का डोक्याच्या वरतून चाललो? पहिले सांगा, आता वापस समजून सांगतो एक वेळा. समजत आहे का डोक्याच्या वर चाललो? मग इथं काय येते? हे चूक आहे, हे चूक आहे का? पक्क का? बरोबर आहे का? इथं काय आहे? डॉलर साठी का वापरला आहे? डॉलर साठी वापरला आहे हे कॉपीराइट साठी लेस दॅन, आणि पर्सेंटेज स्टार साठी वापरला आहे स्टार स्टार. आर पासून पी पर्यंत, आर पासून पी पर्यंत यायचं आहे. मान कोणाला द्यायचं मग? आर पासून पी पर्यंत. इथं श्रीमंत, इथं गरीब आहे. बरोबर आहे. आर पासून पी पर्यंत दोन तोंड कोणाकडे आहे? आर कडे. असा सिम्बॉल पाहिजे इथं. काय वापरलाय त्यानं? डॉलर. डॉलर नाहीयेत, हा सिम्बॉल आहे, हे वाला चुकलं. त्याच्यानंतर K%W, के पासून W पर्यंत नाहीयेत. काय तर उत्तर हे या दोघांची टक्कर होते, ही चुकलं. समजलं? चलो एक काढून घ्या फोटो होमवर्क साठी. ज्याला होमवर्क सोडवजा. एक फोटो होमवर्क साठी लवकर काढत जा ना. काहून असं करता? ग्रुप आहे तुमचा, टाकून द्या ग्रुप. त्यानंतर हे अप झाला का? हा काढला का? काढला? झालं? हा त्यास पुढचे हे आहे. यात ऑप्शन टाकले आहे. यात 3 गणित आहे. एक मिनिट. हा तेवढंच ठीक आहे, तेवढंच सोडवा. ठीक आहे, बाकीचं उद्या पाहू. आता काय